तर अतिशय महत्त्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला आहे आणि त्या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलतायत। आज कॅबिनेटचा जो निर्णय आज कॅबिनेटने अगदी एक विषय म्हणूनच बैठक घेतली आणि त्या विषयाची सविस्तर चर्चा झाली, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने कॅबिनेटने निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या 5,71,00,000 जो काही 18 ते 44 वयोगटातला घटक आहे त्यांना त्याची जबाबदारी जी राज्य सरकारांवर केंद्र सरकारने दिलेली आहे त्याबाबत आपण फ्री वॅक्सिनेशन करायचं, 100% लोकांना फ्री वॅक्सिनेशन करायचं, अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि त्यामुळं अंदाजे 2 कोटी वॅक्सिन्स डोसेस हे राज्य शासनाला विकत घ्यावे लागतील, ज्याचा अंदाजे खर्च 6,500 कोटी रुपये असेल। 6,500 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिली। साधारणपणे 400 रुपये अंदाजे एका वॅक्सिनच्या डोसचा खर्च अंदाजे पकडलेला आहे आणि या अनुषंगाने 6,500 कोटी रुपयाचा खर्च येईल, ज्याच्यामध्ये वॅक्सिनचा खर्च आला, ज्याच्यामध्ये वॅक्सिन कॅरियरचे खर्च आले, ज्याच्यामध्ये सिरेंजेसचे खर्च आले आणि या सगळ्या जो काही लॉजिस्टिक्सचा विषय असतो तो सगळा खर्च आला। त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झाला। साधारणपणे आपण टार्गेट ठरवलंय की 6 महिन्यामध्ये हे वॅक्सिनेशन कार्यक्रम पूर्ण करावा। 6 महिन्यामध्येच कार्यक्रम पूर्ण करायचा असेल तर 12 कोटी जर डोसेस द्यायचे तर दर महिन्याला 2 कोटी डोसेस द्यावे लागतील। ही क्षमता राज्य शासनाची आहे। राज्य शासनामध्ये जवळजवळ साधारणपणे 13,000 संस्था नुसत्या आरोग्य विभागाच्या आहेत आणि त्यामुळं आरोग्य विभागाच्या वतीनं प्रत्येकी 100 जरी म्हणलं तरी 13 लाख डोसेस दररोज करू शकता येईल, एवढी क्षमता आहे। आणि त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की दर महिन्याला 2 कोटी 18 ते 44 वयोगटामध्ये आपल्याला वॅक्सिनेशन करावे लागतील। यामध्ये मला एक समाधानाची बाब एक सांगायची की महाराष्ट्र हे देशामध्ये नंबर 1चं वेस्टेज कमी करणारं राज्य आहे आणि त्यामुळं आता आपल्या वेस्टेजचं टक्केवारी पूर्वी 2% होती, ती आता 1% आहे, जी देशाच्या सरासरी 6% कितीतरी कमी आहे। आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या कौशल्य असलेल्या आमच्या सर्व हेल्थ कर्मचाऱ्यांनी हे सर्व श्रेय त्यांना दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेलाही दिलं पाहिजे की जे योग्य प्रमाणात या संपूर्ण गोष्टीचा वापर करत आहेत। दुसरी गोष्ट एक आणखीन ठरलेलं आहे की शेवटी हे आपल्याला आता फ्री करायचं आहे। आज महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये जर आपल्याला वॅक्सिन खरेदी करायचं म्हटलं तर फक्त कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन 2च सध्या उपलब्ध आहेत। त्यामुळे कोवॅक्सिननी स्वतःचा जो काही आहे पत्र ते दिलेलं आहे आणि त्यांनी या महिन्यात फक्त 10 लाखच वॅक्सिन आम्ही देऊ असं सांगितलेलं आहे। पुढच्या महिन्यात सुद्धा 10 लाखच वॅक्सिन देऊ असं सांगितलेलं आहे आणि मग मे आणि जून संपल्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या नंतर 20-20 लाख वॅक्सिन देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं कोवॅक्सिनचं पर्सेंटेज खूप कमी होतं आहे, पण कोविशिल्ड मात्र 1 कोटी वॅक्सिन प्रति महिना हे देऊ अशा पद्धतीचं त्यांनी अजून लेखी नाही परंतु तोंडी स्वरूपाने कळवलेलं आहे। आणि त्यामुळं आपल्याला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचं एक ठराविक पर्सेंटेजमध्ये काम करावं लागेल, पण कोवॅक्सिन खूप कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे आपल्याला जे काही रशियन वॅक्सिन आहे स्पुटनिक त्याच्या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा सुरू आहे आणि ते योग्य दरामध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये जर देऊ शकत असतील तर स्पुटनिक वॅक्सिनचा सुद्धा अंतर्भाव करण्यात येईल। साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान आपल्याला झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सन याचा सुद्धा वॅक्सिनचा पुरवठा होऊ शकतो। त्यामुळे या 2च्या व्यतिरिक्त आणखीन 2
झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सन हे सुद्धा मिळू शकतील अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळं ऑगस्ट सप्टेंबर नंतर असे काही 2 वाढ करता आली तर निश्चित प्रकारे ती वाढ सुद्धा करण्यात येऊ शकेल। या व्यतिरिक्त आता हे जे काही आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना उत्सुकता आहे की 1 मेला वॅक्सिनेशन सुरू होईल का, तर त्याचं उत्तर आहे की 1 मेला वॅक्सिनेशन सुरू होणार नाही। त्याचं कारण एक आहे की आज आपल्याला लगेच्या लगेच उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे जर मे एंडपर्यंत काही वॅक्सिन्स उपलब्ध होणार असतील तर आपण त्या संदर्भात अचानकपणे 18 ते 44 वयोगटात 5,71,00,000 लोक आहेत आणि म्हणून एका वेळी तर एवढे सगळ्या लोकांना देता येणार नाही। म्हणून महाराष्ट्राच्या माझ्या सर्व तरुणाई असलेला हा जो वर्ग आहे, या वर्गाला मला नम्रतेची विनंती आणि आवाहन करायचं आहे की आपण संपूर्ण फ्री वॅक्सिनेशन करतो आहोत। मंत्रिमंडळाने सगळ्यांना 6,500 कोटी रुपये मान्य पण केलेले आहेत, परंतु आता खूप सबुरीनं आणि समंजस्यानं आणि समजदारीनं काम घ्यावं लागेल। यामध्ये कोविन ॲप वापरणं कंपल्सरी आहे आणि त्यामुळं तुम्हाला अपॉइंटमेंट आणि रजिस्ट्रेशन करूनच त्या सेंटरवर जावं लागेल। कुणीही उठायचं आणि सरळ जाऊन सेंटरवर थांबायचं आणि मला वॅक्सिन द्या म्हणायचं तसं होत नाही, कारण केंद्र शासनाने अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जे वॅक्सिनेशन होईल ते कोविन ॲपच्या माध्यमातूनच होईल। त्यामुळं थेट सेंटरवर येऊन वॅक्सिनेशन होणार नाही। पूर्व रजिस्ट्रेशन करावं लागेल, अपॉइंटमेंट फिक्स करावं लागेल, स्लॉट फिक्स करावं लागेल आणि नंतरच ते यावं लागेल। ह्या सगळ्या परिस्थितीला धरून मला एकच सांगायचं आहे की 1 मेला आपल्याजवळ वॅक्सिन्स इच्छा असताना सुद्धा उपलब्ध होत नसल्या कारणाने 1 मेला सुरू करता येणार नाही, परंतु आपण याबाबतचं डिटेलिंग लगेचच करत आहोत। साधारणपणे जर आपल्याला एका वेळेस आता हे एकूण जे 5,71,00,000 लोकांना वॅक्सिनेशन जर करायचं असेल तर एका वेळेस शक्य नाही आणि म्हणून आपल्याला एक आमची कमिटी, आरोग्य विभाग आणि काही वरिष्ठ मंत्री यांची कमिटी ताबडतोबीनं यावर मायक्रो प्लॅनिंग करणार आहे। म्हणजे काही जे काही वयोगट आहे 18 ते 25, 25 ते 35, 35 ते समजा 44, तर यामध्ये 35 ते 44 अगोदर घ्यायचा का, नंतर 18 ते 25 अति तरुण असल्यामुळे तो नंतर घ्यायचा का, याबाबत जे काही मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणता येईल किंवा यातले कोमॉर्बिड अगोदर घ्यायचे का, या सगळ्या बाबतीची जी काही चर्चा आहे ती या ठिकाणी केली जाईल। एक नक्की आहे की हे जे काही सेंटर्स 18 ते 44 साठी केले जातील ते सेंटर्स हे वेगळे राहतील, जे 45 आणि अबावच्या साठीचे जे सेंटर्स आहेत त्यापेक्षा वेगळे सेंटर्स राहतील की जे डेडिकेटेड फॉर 18 ते 44 वयोगटासाठीच असतील, हे मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे। आता वॅक्सिन उत्पादकांना केंद्र शासनाने त्यांच्या उत्पादनातले 50% वॅक्सिन हे केंद्र सरकारला द्यायचे आणि 50% वॅक्सिन हे राज्य शासन व औद्योगिक आणि खाजगी रुग्णालय सुद्धा थेट वॅक्सिन खरेदी करू शकतात, त्यांच्यासाठी उत्पादन करायचं आहे। आणि त्यामुळं एक नक्की आहे की उत्पादन करणारे 2च आणि त्यात मागणी करणारे सर्व राज्य असतील, खाजगी हॉस्पिटल सुद्धा असतील आणि त्याचबरोबर तुमचे औद्योगिक जे काही हॉस्पिटल्स आहेत ते सुद्धा असतील। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची मुभा दिल्यामुळं आपल्याला या अनुषंगाने खूप वॅक्सिनची उपलब्धतेचं सगळ्यात मोठं आव्हान राहील आणि त्यामुळं आपल्याला घाई गडबड न करता, त्या सेंटर्सवर गर्दी न करता किंवा ते सेंटर्स एक प्रकारे खऱ्या अर्थाने कोविड पसरवणारे सेंटर्स होऊ नयेत याची दक्षता सुद्धा घ्यावी लागेल। कारण आज 45 पेक्षा पुढच्या लोकांनी जे ज्येष्ठ असतात ते सुद्धा तिथं गर्दी खूप करताना आपल्याला पाहायला मिळते, क्यू दिसतीये, तर तरुणाई ही अति उत्साहाने तिथं जाऊ शकेल। म्हणून माझं एवढंच नम्रपणे सूचना आहे की आपल्या सर्वांना वॅक्सिनेशन करण्याची संधी 6 महिन्यातच आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे, परंतु ते सबुरीनं घ्यावं लागेल, कारण उत्पादन क्षमता प्रत्येकाची वाढतीये। आपण इम्पोर्ट सुद्धा निश्चित प्रकारे स्पुटनिक 100% करत आहोत आणि त्यामुळं काही नवीन 2 वॅक्सिन सुद्धा येत आहेत।
फक्त घाई गडबड न करता एक अत्यंत चांगला राज्य स्तरावरचा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम हा सगळ्यांनी खूप यशस्वी पार पाडला पाहिजे अशी माझी नम्रतेची आव्हान आणि विनंती महाराष्ट्राच्या सर्व लोकांना या निमित्ताने निश्चित प्रकारे आहे। त्याचबरोबर मी या निमित्ताने हेही सांगेल की साधारणपणे आपण आता 30 मे पर्यंत जे काही आपलं आज ब्रेक द चेनच्या संदर्भाने आज आपण लॉकडाऊन केलेलं आहे, त्याचं निश्चित प्रकारे त्यावरही चर्चा झाली आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्याला एक्सटेन्शन द्यावंच लागेल अशी परिस्थिती सुद्धा निश्चित प्रकारे आहे आणि त्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाने त्या संदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे। म्हणून शेवटच्या दिवशी एक्झॅक्टली 15 दिवस वाढवायचे का काय वाढवायचं त्या संदर्भातला निकाल होईल, पण एक्सटेन्शन निश्चित प्रकारे लॉकडाऊनच्या परिस्थितीला होणार आहे आणि ते किमान 15 दिवसाचं तरी होईल असं माझा एक अंदाज या निमित्ताने मी व्यक्त करत आहे। त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला या निमित्ताने सांगेल की कुठल्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी या महत्त्वाच्या कामामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि राज्य शासनाचा हे जे काही निर्णय आहेत त्याला आपण अतिशय समजदारीनं खऱ्या अर्थाने घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे। तिसरा महत्त्वाचा निर्णय जो झालेला आहे तो म्हणजे जी परवानगी आपल्या हाफकिनने वॅक्सिन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेली होती त्याला सुद्धा खऱ्या अर्थाने काही त्यातला एक महत्त्वाचा जो भाग होता वेगळा तर त्याला एक मान्यता देण्यात आलेली आहे। त्याची प्रेस नोट एक वेगळी काढली जाईल, परंतु त्याचा एकंदर प्रकल्प खर्च 154 कोटी आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा त्याला केंद्राचं अनुदान सुद्धा 65 कोटी आहे, तर त्याला सुद्धा तत्वतः मान्यता राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। सर, काही खासगी संस्थांनी जर लसीकरण मागितलं तर त्यांना लस पुरवण्यात येईल का? खाजगी संस्थांनी दवाखान्यांनी जर लसीकरणाच्या साठी बुकिंग केली तर निश्चित प्रकारे त्यांना त्यांच्या हक्काचं लस मिळू शकेल। हिंदी में एक मिनट मंत्रिमंडल ने आज एक महत्वपूर्ण निर्णय लिया है। गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाविकास आघाड़ी ने एक महत्वपूर्ण निर्णय लिया है कि जो टीकाकरण होने वाला है वो टीकाकरण महाराष्ट्र में 18 से 44 साल के उम्र के लोगों के लिए मुफ्त करने का है। यह महत्वपूर्ण निर्णय लिया गया है जिसमें 6,500 करोड़ रुपया खर्चा आने वाला है। उसको मान्यता आज राज्य सरकार के कैबिनेट ने दी है और करीबन 5 करोड़ 71 लाख फैमिलीज इसमें इन्वॉल्व है। फैमिलीज नहीं, लोग इन्वॉल्व है और इनको हर एक को 2 डोसेस अगर देना है तो करीबन 12 करोड़ डोसेस खरीदी करना पड़ेगी। ये 12 करोड़ डोसेस को खरीदी करने का निर्णय राज्य शासन ने दिया है और अभी हमारे पास 2 ही विकल्प है कि कोविशील्ड और कोवैक्सीन। हम दोनों को भी लेटर दिए हैं, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दिए हैं। उसमें से कोवैक्सीन का एक रिप्लाई लेटर का आया है जिसमें प्राइस कुछ 600 रुपया उन्होंने रखी है और शेड्यूल दिया है कि हम मई में 10 लाख, जून में 10 लाख और आगे आने वाले महीनों में 20-20 लाख ऐसा उन्होंने शेड्यूल दिया है। कोविशील्ड 1 करोड़ वैक्सीन पर मंथ देने के बारे में उन्होंने एक मुख्य चर्चा की है, कोई राइटिंग में उसमें अभी दिया नहीं है। तो हमारे को करीबन 6 महीने में अगर ये वैक्सीनेशन का टीकाकरण का कार्यक्रम पूरा करना है तो इसको 2 करोड़ वैक्सीन्स या 2 करोड़ टीकाकरण हर महीने में होना जरूरी है। महाराष्ट्र में टीकाकरण करने के लिए करीबन 13,000 सिर्फ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट में संस्था उपलब्ध है और इसीलिए बड़े पैमाने पे हम वैक्सीनेशन कर सकते हैं। हमारे पास
ह्यूमन रिसोर्स है, हमारे पास कोल्ड चेन है, हमारे पास AEFI की सिस्टम्स उपलब्ध है, जगह उपलब्ध है और डॉक्टर्स भी उपलब्ध है। सवाल सिर्फ है कि हमें जितना क्वांटम में वैक्सीन चाहिए वो हमें नहीं मिल रहा है और इसीलिए इंपोर्ट भी वैक्सीन करना पड़ता है, तो हम करने का निर्णय मंत्रिमंडल ने लिया है। तो स्पुतनिक से भी माननीय मुख्यमंत्री जी चर्चा कर रहे हैं। अभी ये अगर चर्चा फाइनलाइजेशन होती है तो 3 वैक्सीन्स को लेकर हम टीकाकरण महाराष्ट्र की जनता का करने जा रहे हैं। मैं इतना ही कहना चाहूँगा कि जिस तरह हम वैक्सीनेशन का प्रोग्राम आगे करेंगे तो हर सेंटर में भीड़ न हो, इनडिसिप्लिन न हो, सब अनुशासन से काम हो और किसी को भी मानसिक यानी कोई तकलीफ न हो। इसीलिए कोविन के ऐप के माध्यम से ही ये काम होगा। केंद्र शासन का ये निर्देश है कि सभी लोगों ने पहले 18 से 44 साल के उम्र के लोगों ने भी पहले रजिस्ट्रेशन करना ऑनलाइन ज़रूरी है और सिर्फ ऑनलाइन रजिस्ट्रेशन ही नहीं तो वहाँ पर अपॉइंटमेंट लेना भी ऑनलाइन ज़रूरी है। उनके स्लॉट के अनुसार जाना ज़रूरी है। एक साथ सभी 18 से 44 साल के उम्र के लोग नहीं जा पाएंगे और उतनी हमारे पास वैक्सीन की यानी टीकाकरण के टीके भी नहीं हैं। इसीलिए गवर्नमेंट ने एक कमेटी गठित की है जो माइक्रो प्लानिंग करेगी और उस माइक्रो प्लानिंग के तहत हो सकता है कि अगर 3 स्लॉट्स 18 से 25, 25 से 35, 35 से 44 इस तरह के 3 स्लॉट्स में हम 6 महीने में ये पूरा टीकाकरण करने का कार्यक्रम बना रहे हैं। हो सकता है कि पहले कोमॉर्बिड लोग जो है उनको भी प्राधान्य उसमें दिया जा सकता है। तो ये जो माइक्रो प्लानिंग होती है इसके लिए एक तय हुआ है कि अलग सेंटर्स 18 से 44 साल की उम्र के लिए रहेंगे, क्योंकि राष्ट्रीय कार्यक्रम जो टीकाकरण का चल रहा है वो 45 उम्र के आगे के लोगों का चल रहा है और इसीलिए वो कार्यक्रम को कोई बाधा ना आए, कोई डिस्टर्बेंस ना हो, इसीलिए वो कार्यक्रम पूरी तरह चलते रहे। जितनी वैक्सीन गवर्नमेंट ऑफ इंडिया से आएंगी वो वैक्सीन रोज के रोज हम देंगे ऐसा भी निर्णय हुआ है। एक्चुअली हम उसमें 8 लाख रोज कर सकते हैं, लेकिन अभी कल की परिस्थिति तो ऐसी है कि सिर्फ 1-2 लाख हमारे पास वैक्सीन उपलब्ध थे। तो इसलिए एक है कि वो टीकाकरण का कार्यक्रम जो चल रहा है उसमें 27% जो 45 उम्र के ऊपर का जो हमारा टोटल क्वांटम है उसमें से 27% हमारा काम हुआ है। आने वाले दिनों में हमारे को अन्य लोगों को भी टीकाकरण करना है। तो ये कार्यक्रम भी साइड बाय साइड चलते रहेगा। उनके सेंटर्स अलग रहेंगे, इनके सेंटर्स अलग रहेंगे और एक प्रॉपर रूल्स और एक नियमावली पूरी तैयार की जाएगी और वो कोर कमेटी का डिसीजन 1-2 दिन में इमीडिएटली लिया जाएगा। उसके बाद में ये पूरा सभी लोगों को के तक पहुंचाया जाएगा। और मुझे सिर्फ एक ही अपील करना है सभी को कि आप अनुशासन से काम कीजिए, कोई भीड़भाड़ वहाँ पर न कीजिए और ऐसा न हो कि वैक्सीनेशन के सेंटर्स ये कोविड-19 संक्रमण के सेंटर्स बने, ऐसा न हो। ये खबरदारी हम सभी लोगों ने लेने की जरूरत है। आज जो 30 अप्रैल तक का हमारा जो लॉकडाउन है, जिस तरह से आज भी संख्या है 60,000 एंड प्लस, तो जरूर थोड़ी स्टेबिलिटी आई है। जो 70,000 और उसके ऊपर जाने का अनुमान हमें था वो थोड़ा अभी रुक गया है और अनुमान और आशा करता हूँ, भगवान से प्रार्थना करता हूँ कि अभी ये पीक रहे और इससे अभी रोजाना डिक्लाइन होने का काम ग्राफ में हो, ऐसी अपेक्षा मैं जरूर करूँगा। लेकिन एक जरूर है कि 30 अप्रैल तक का जो लॉकडाउन था उसको सभी मंत्रिमंडल के सदस्य ने एक आवाज में कहा है कि उसको एक्सटेंड करना चाहिए। अभी 15 दिन तक तो एक्सटेंड जरूर होगा, लेकिन उसके ये सभी इसीलिए मैं ये कहना चाहता हूँ कि आज भी अगर हम पूरा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर से वर्तन करेंगे,
अगर हम मास्क और सोशल डिस्टेंसिंग का मेंटेन करेंगे, अगर हम जो भी रूल्स इशू किए गए हैं उसके अनुसार हम हमारा पूरा वर्तणूक रहेगा तो 100% इसको कवर करने में कोई प्रॉब्लम नहीं आएगा। क्योंकि अभी मुफ्त लसीकरण के माध्यम से, एग्रेसिव लसीकरण के माध्यम से हम पूरे महाराष्ट्र में जल्द से जल्द वैक्सीनेशन के तहत हर्ड इम्यूनिटी लाना चाहते हैं, जिससे हम हमारी पूरी आवाम जो है, जो पूरी जनता जो है, उसको हम सुरक्षित रखने का हमारा नियोजन है। मराठी राज्यात अनेक ठिकाणी लस संपलेल्या आहेत, काय परिस्थिती आहे? लसीकरणाचे हा मुद्दा अतिशय रास्त आहे की केंद्र शासनाकडून जी लसीची मात्रा आपल्याला मिळते ती लगेच एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये पाठवण्यासाठी 2-2 दिवस लागतात। आम्ही नेहमी म्हणतोय की 8 दिवसाची लसीकरणाची एकत्र मात्रा द्या, जेणेकरून आम्हाला एखादा 2 दिवस जरी लागला गडचिरोलीपर्यंत आणि तिकडे चंद्रपूरपर्यंत पोहोचवायला, कारण या लस मिळतात आम्हाला पुण्याला आणि पुण्यावरून आम्हाला त्या पोहोचवाव्या लागतात। त्यामुळे 2 लाख दिलाय की त्या पोहोचवेपर्यंत प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात जाऊपर्यंत हार्डली 2000-1500 अशापर्यंत जातात, ज्या एका दिवसात अर्ध्या दिवसातच संपतात। आणि त्यामुळे ही जी पळापळ असते, आता ज्या अर्थी महाराष्ट्राने 5,34,000 लस एका दिवशी दिली, ही यासाठी दिली की आपल्याजवळ थोडी उपलब्ध झाली की आपण त्या क्षमतेने दररोज देऊ शकतो। आपल्याला यापेक्षा जास्त जर उपलब्ध करून दिली तर निश्चित प्रकारे आणखीन यापेक्षा जास्त लसीकरण दररोज होईल। मी माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, मी प्रवीण दरेकर असतील, गडकरी साहेब असतील, सगळ्यांना मी पण विनंती केलेली आहे की आपण सगळेजण जाऊया। यात राज्य आणि केंद्राच्या वादाचा, भांडणाचा विषय अजिबात नाही। बऱ्याचदा माध्यम हा विचार करत राहतात। आमचा विचार की सगळ्यांनी, त्यांच्या पक्षाचं सरकारवर आहे, त्यांनी आम्हाला घेऊन जावं, बसावं। आम्ही स्वतः तर जाऊन भेटतोच डॉक्टर हर्षवर्धनला, पण त्यांच्या येण्याने जर आणखीन जास्त परिणाम होत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर घेऊन जाऊन तिन्ही प्रश्न, मग ते रेमडेसिवीरचा असो, ऑक्सिजनचा अधिक अलॉटमेंट मिळण्याचा विषय असो किंवा अधिक लस मिळण्याचा विषय असो, सगळ्या विषयांवर खऱ्या अर्थाने पडदा पडू शकतो। तिथे एक सविस्तर चर्चा होऊन आपल्या हक्काची अधिकची व्यवस्था, अधिकची मात्रा आपल्याला मिळू शकते असा माझा विश्वास आहे। आणि त्या दृष्टिकोनातून माझी विनंती मी फोनवर, पत्रांवर सातत्याने केलेली आहे। खाजगी रुग्णालयामध्ये लस मोफत मिळणार का पैसे द्यावे लागणार? खाजगी रुग्णालयांमध्ये आता इथून पुढे लस पैसे देऊनच घ्यावी लागेल। संपूर्ण राज्य शासनाच्या सरकारी दवाखान्यांमध्ये लस मोफत मिळणार। आज लस फक्त 1.5 लाख ते 2 लाख फक्त शिल्लक आहे। जिथं मी म्हणतो की आपली 8 लाख दररोज करण्याची क्षमता आहे, तर हे आपण काही तासाचा आपला हा विषय, आणि त्यामुळे दररोज याची मात्रा जास्तीत जास्त आली पाहिजे। नाहीतर अनेक सिनियर सिटीजन्सला लसीकरणाच्या केंद्रांवरून बाहेर जावं लागतं आणि ते खूप मोठं खऱ्या अर्थाने एम्बॅरेसिंग किंवा खाली पाहण्याची सिच्युएशन ती येते। ज्येष्ठ नागरिक असतात। मला वाटतं की या संदर्भात, लसीकरणाच्या संदर्भात मोठ्या पद्धतीनं आठवड्याचं लस उपलब्ध होण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी, ही हात जोडून नम्रतेची विनंती आहे। ती दररोज येईल असं म्हणतात, पण येण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं। 2-2 लाख, 1.5 लाख, 2-2 लाख असतं, आणि त्यामुळे तेवढ्याच लसीवर आम्हाला भागवावं लागतं। मुंबईतले आकडे लपवले जात आहेत आणि कोरोनाचा आकडा वाढतोय, पण हे सगळं कुठेतरी, मला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडीचं सर्वात मोठा पहिला विषय जर काही असेल तर आमच्या सर्व आकड्यांमध्ये प्रामाणिकता आहे। मग ते ऍक्टिव्ह केसेस मधला असो, नाहीतर CFRचा असो, म्हणजे मृत्यूचा दर असो, सगळे आकडे अत्यंत प्रामाणिक आहेत। एक साधारणपणे ICMR आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जे प्रोटोकॉल आणि जे रूल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक काना मात्रा सुद्धा आम्ही बदल करणार नाहीत। टेस्टिंग सुद्धा आम्ही कुठेही कमी करत नाहीयेत। टेस्टिंगच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रामध्ये 2,70,000 टेस्ट ह्या दररोज होतात आणि पर मिलियन मध्ये 2 लाख पर मिलियन टेस्ट ह्या दररोज होतात। महाराष्ट्र इतक्या टेस्ट इतर राज्यामध्ये कुठेही होत नाहीत, एवढी मी तुम्हाला खात्रीशीर माहिती देऊ इच्छितो। आणि त्या दृष्टीनं
आम्ही सगळे पारदर्शकपणे सगळ्या गोष्टी करू इच्छितो। यामध्ये कुठेही लपवालपवी करून लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं काम महाविकास आघाड़ी कधीही करणार नाही। कितने वैक्सीन मिलने वाली है? भारत बायोटेक का जो आपने मराठी में बताया है वो आपने बता दीजिए। जून जुलाई और अगस्त में जो वैक्सीन मिलने वाली है। विदेशातून ज्या लसी आणणार मुख्यतः लीगल इंडिग्निटी त्यात मागितली आहे। दुसरा विषय आहे की -70 डिग्री मध्ये कोल्ड स्टोरेज मध्ये ते ठेवायचं आहे, तर एवढी फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे का आणि लीगल इंडिग्निटी आपण देणार का? लीगल इंडेमनिटी आणि -70 डिग्री हे दोन्ही आव्हानं निश्चित प्रकारे आहेत। त्यामुळे 2 ते 8 डिग्री हे आपल्या लस ठेवू शकतो, ते मात्र -70 डिग्रीजला ठेवावी लागेल। पण त्यासाठी काही विशिष्ट अशा ठिकाणी आपल्याला ती व्यवस्था करावीच लागेल आणि आपल्याला लसीकरणाला वेग द्यावाच लागेल। त्यामुळे ह्या ज्या दोन्ही एक लीगल बाब आणि एक -70 डिग्री निर्माण करण्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आम्ही निर्माण करूच आणि त्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही। आम्हाला फक्त केंद्र शासनाने स्पुटनिक नावाची जी लस आहे ती उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी, एवढीच त्यामागे नम्रतेची विनंती आहे। सर, रेमडेसिवीरचा काळाबाजार होतो अशा पद्धतीचा पंकजा मुंडेंनी आरोप केला। रेमडेसिवीरच्या बाबतीत सुद्धा मंत्रिमंडळात फार सविस्तर चर्चा झाली। रेमडेसिवीर जे काही आपल्याला आज मिळतं ते ॲक्टिव्ह केसेस आणि त्यामध्ये साधारण 10% केसेस ह्या सिव्हिअर किंवा क्रिटिकल किंवा ज्याला आपण गंभीर पद्धतीच्या असू शकतात की ज्यांना रेमडेसिवीर लागू शकतं। साधारण एकूण ॲक्टिव्ह केसेसच्या 8% लोकांना ऑक्सिजन सुद्धा लागतं, तर ऑक्सिजन लागत असणाऱ्या लोकांना आपण रेमडेसिवीर दिलं पाहिजे असं खऱ्या अर्थाने टास्क फोर्सचं मत आहे। आणि त्या अनुषंगाने जेवढी उपलब्ध होते ती त्याचा एक फॅक्टर काढला जातो आणि तो फॅक्टर म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला किती केसेस आहेत। मग ह्या केसेस गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेटच्या मिळून एकत्रित मिळून त्या केसेस असतात आणि त्या पद्धतीनं रेमडेसिवीर वाटप करण्याचा निर्णय आहे। गव्हर्नमेंटमध्ये निश्चित प्रकारे त्या सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा सहज पद्धतीनं या रेमडेसिवीर उपलब्ध झाल्याच पाहिजे या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाला आम्ही सूचित केलेलं आहे, आमच्या प्रधान सचिवांना सूचित केलेले की लवकर रेमडेसिवीर उपलब्ध झाल्या पाहिजे। सर, एक सवाल यह है कि कोविशील्ड और भारत बायोटेक अगले कुछ महीनों में कितनी वैक्सीन उपलब्ध कराएंगे? भारत बायोटेक यह वैक्सीन मैन्युफैक्चरिंग कंपनी जो है वे जो हमारा एक चिट्ठी हमने लिखी थी कि हम 12 करोड़ वैक्सीन के डोसेस आपसे खरीदी करना चाहते हैं, हमारे को 5 करोड़ 71 लाख लोगों को वैक्सीनेट करना है। उसके जवाब में उन्होंने जो कहा है वो 600 रुपया उन्होंने प्राइस कोट की है और उन्होंने कम से कम 10 लाख मई महीने में, जून महीना में 10 लाख और आगे वाले महीनों में 20-20 लाख देंगे, ऐसा उन्होंने मान्यता दी है। लेकिन यह मात्रा बहुत कम है। जिस गति से हम ये करना चाहते हैं मुझे लगता है कि उन्होंने और मात्रा बढ़ाना चाहिए, या तो फिर हमारे को इंपोर्ट पे ज़्यादा स्ट्रेस करना पड़ेगा। कोविशील्ड ने 1 करोड़ पर मंथ देने का एक अनुमति फोन पे दी है, उनका लेखी कम्युनिकेशन अभी कुछ भी नहीं है। ऑक्सिजनचा साधारण 1615 मेट्रिक टन 1615 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा आज आपण ॲक्च्युअल कन्झम्पशन आपल्या राज्यामध्ये करत आहोत। 1250 मेट्रिक टन हा आपला कोठा आहे, बाकीचा कोठा हा एकतर आपण वेगवेगळे जे काही थर्मल पॉवर स्टेशन्स वगैरे तिथून काही मिळवतोय आणि 300-350 मेट्रिक टन आपल्याला बाहेर राज्यातून लिक्विड ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळत आहे। त्याचा पुरवठा आपण प्रत्येक जिल्ह्यात करतोय। खरं म्हणलं तर आणखीन काटकसरीनं ऑक्सिजनचा वापर व्हावा अशा पद्धतीचे SOPs आपण काढलेले आहेत आणि त्याचं खूप तंतोतंत अंमलबजावणी डॉक्टर्सनी करावी असं मी माध्यमाच्या मार्फत आपल्या सर्व डॉक्टर्स बांधवांना भगिनींना या निमित्ताने कळवतो। कुठल्याही परिस्थितीत लिकेजेस थांबवा, कुठल्याही परिस्थितीत आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन ऑडिट करा, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण ऑक्सिजन सिस्टर किंवा ऑक्सिजन नर्स नावाची एक व्यक्ती जी दर 25-50 खाटाला एक ठेवा की जेणेकरून
त्याच्यावर बारकाईने लक्ष दिलं जाईल की एखादा पेशंट कुठे लघवीला गेला, कुठे अजून शौचालयाला गेला, कुठे अजून काही बोलायला त्यांनी मास्क काढला तर त्याचा ऑक्सिजन चालू राहू नये. अशा अनेक पद्धतीनं बचत करता येते. तुमच्या ऑक्सिजन लाईनमध्ये कुठं गळती असेल तर त्वरेने ती ऑक्सिजन गळती थांबवलीच पाहिजे. अशा पद्धतीनं ऑक्सिजन आजच्या निमित्ताने खूप महत्त्वाची आहे. जवळजवळ 100 पेक्षा जास्त आपण आतापर्यंत कलेक्टर्सनी ऑक्सिजन जनरेटर प्लांटला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ती पण एक महत्त्वाची उपलब्ध आहे. आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स हे सुद्धा मोठ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी आणण्याच्या संदर्भात कलेक्टर्सनी ऑर्डर दिलेले आहेत. आपण ग्लोबल एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट बोलवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण PSA प्लांट्स म्हणजे ऑक्सिजन जनरेटर प्लांट 132, साधारणपणे 40,000 आपण आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स त्या ठिकाणी आपण खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढंच नाही तर 25,000 मेट्रिक टनाचं ऑक्सिजन, लिक्विड ऑक्सिजन सुद्धा बाहेरून घेण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्यामुळं आणि 10 लाख आपण साधारण व्हाईल्स ज्या काही रेमडेसिवीरच्या आहेत त्या सुद्धा खरेदी करण्याच्या संदर्भातला आपण ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टच्या माध्यमातून निर्णय घेतलेला आहे. आता त्याला कसा प्रतिसाद येईल ह्या 2-3 दिवसात बघायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण पुढच्या सर्व कारवाई करणार आहेत. चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सचिव असेल, वैद्यकीय शिक्षण सचिव असेल, वित्त नियोजन आणि उद्योग खात्याचे सचिव असतील, या सगळ्यांची एक कमिटी एम्पावर्ड केलेली आहे आणि त्यांना पूर्णपणे अधिकार देण्यात आलेला आहे की तुम्ही तुमच्या लेवलला निगोशिएशन करून आपण खरेदी करू शकता. 18 ते 44 लसीकरण काहीसं लांबवलेलं आहे. त्या दरम्यानमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना प्राधान्य फारसं दिलं जाणार असं काही आहे? त्यातले ज्येष्ठ म्हणताय की काय? 11 ते 44 नाही, 45 वर्षाच्या पुढचे जे काही नागरिक आहेत त्यांचं राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम तो सुरूच राहील. तो आपण दररोज सध्या 4 लाख, 3 लाख, 5 लाख, 4 लाख जे काही करत असू, जेवढे डोस येत आहेत तेवढे आपल्या हातात तर 8 लाख करू शकतो, पण आपल्याला जेवढे डोस मिळत आहेत त्या डोसेसच्या अनुषंगाने आपला राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम हा सुरूच राहील. सर, एक चीज है, एक सर, अरेंजमेंट नहीं है सर, 1 मई से आपने कहा कि थोड़ा इंतजार करना होगा युवाओं को, क्या उतने अरेंजमेंट नहीं है? आखिर क्यों देश के अन्य हिस्सों में जो है वहाँ पे अलाउ करे, महाराष्ट्र में क्या समस्या है कि हमें थोड़ा और इंतजार करना होगा? देखिए, मुझे नहीं लगता है कि कोई भी राज्य 1 मई को एक्चुअल फुल फ्लेजेड जिसको हम बोलते हैं लसीकरण शुरू कर पाएगा, क्योंकि आज सप्लाई करने वाले 2 ही कंपनीज है और दोनों कंपनीज को हमने 8-8 दिन पहले चिट्ठी लिख के बुकिंग करने के लिए कोशिश की थी, लेकिन उनके पास सेंट्रल गवर्नमेंट की ही पहले एडवांस बुकिंग है, उनका प्रोडक्शन एडवांस बुक्ड है और इसीलिए वो ज़रूर देंगे, लेकिन बाद में देंगे ऐसा उन्होंने कहा है. इसीलिए 1 मई को हमें ज़रूर 2-4-5 टीकाकरण हो सकते हैं, लेकिन सिर्फ उतने ही करके फिर 2-4 दिन के बाद बंद करना ये कोई ठीक बात नहीं रहेगी. इसमें कंटिन्यूटी रहनी चाहिए, कंसिस्टेंसी रहनी चाहिए, सातत्य असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ये सभी बातें सही में इसको अहमियत है और इसीलिए शुरू करने में 1 मई में कोई प्रॉब्लम नहीं है. 2-4-5 लाख हमारे को टीके ज़रूर मिल सकते हैं और उससे हम शुरुआत कर सकते हैं, लेकिन फिर बंद करना पड़ेगा क्योंकि अवेलेबिलिटी ऑफ वैक्सीन ये सबसे आह्वान है, चैलेंज है. सर, आपने ये भी कहा कि 8 लाख वैक्सीन आप लोग टीकाकरण रोज कर सकते हैं, लेकिन आप लोग को सिर्फ 1.5 से 2 लाख ही टीके मिल रहे हैं. ये भी एक बड़ी चुनौती, जिस वजह से आज भी हम देख रहे थे बहुत सारे सेंटर्स को बंद करना पड़ा था आपको. बिल्कुल, ये 45 साल की उम्र के आगे के राष्ट्रीय टीकाकरण कार्यक्रम में इस तरह का आज चित्र हमें दिख रहा है. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाच्या 2 बातम्या अशा आहेत की जरी राज्य सरकारनं सरसकट मोफत लसीकरणाला मान्यता दिलेली असली तरी 1 मे पासून 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींचं लसीकरण सुरू होऊ शकत नाही, कारण अर्थातच सध्या राज्यामध्ये लसीची कमतरता आहे. ती लसीची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोवॅक्सिनचं प्रमाण कमी आहे. कोविशिल्ड महिन्याला 1 कोटी डोसेस मिळू शकतात असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. स्पुटनिक व्ही ही रशियाची लस मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आणि दुसरी महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्यातला लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये सगळ्या मंत्र्यांचं एकमत झालेलं आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.